व्हिडिओमध्ये बघत असलेला हा जो झाड आहे, या झाडाला तुम्हाला कुठेही पांढऱ्या मुळा डेव्हलप होताना दिसत नाहीये आणि मूळकूच झालेली तुम्हाला इथं दिसत आहे. तर यासाठी इनोवासिल जे आहे, आर्थोसिलिसिक ऍसिड 3% मध्ये आहे. तर इनोवासिल आणि एक बुरशीनाशक, मी जे तुम्हाला बुरशीनाशक सांगतो आहे, रोको किंवा रिडोमिल गोल्ड, ह्या 2 बुरशीनाशकांचा मी तुम्हाला शिफारस करत आहे. तर ह्या दोन्ही बुरशीनाशकापैकी एक आपल्याला घ्यायचं आहे. आणि हे जे तुम्ही बुरशीनाशक आहे, जेव्हा इनोवासिल सोबत मिक्स करून एकत्र फवारणी करणार आहात, तर त्यावेळेस याचा फायदा तुम्हाला मर थांबवण्यासाठी सुद्धा होणार आहे. एक बुरशीनाशक, तसेच जैविक आणि अजैविक ताण कमी करण्यासाठी इनोवासिल, त्यानंतर एक पोषक जे आहे सिलाइट, ज्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की सीवीड, सायटोकायनाइन आणि मायक्रोन्यूट्रिएंट बेस आहे. आणि सोबतच एक आळीसाठी मी तुम्हाला जे काही कीटकनाशक सांगत आहे, त्यामध्ये तुम्हाला मी प्रोक्लेम सांगितलेलं आहे. तर ह्या 4ही गोष्टींचं आपण एकत्र मिश्रण करून जेव्हा फवारणी करतो, तर नक्कीच याचा फायदा तुम्हाला मर थांबवण्यासाठी, अळी कंट्रोल करण्यासाठी, त्यानंतर बुरशीजन्य घटकांवरती सुद्धा तुम्हाला मात करण्यासाठी, आणि झाडाला जे काही सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता असेल किंवा हे पोषक वापरल्यामुळे आपल्याला लवकरात लवकर वाढीसाठी सुद्धा याचा फायदा होणार आहे. या व्यतिरिक्त वेगवेगळे मार्केटमध्ये उपलब्ध असलेले टॉनिक आहेत, जे काही बायोस्टिम्युलंट प्रोडक्ट आहेत, पोषक आहेत, याचा वापर करून सुद्धा आपण सर्वांगीण विकास करू शकता. परंतु यापेक्षाही चांगल्या पद्धतीने तुम्हाला मी सुरुवातीला जे 4 प्रोडक्ट सांगितलेले आहे, त्याचा रिझल्ट तुम्हाला चांगला मिळणार आहे मित्रांनो. तर अशा पद्धतीने आपल्याला नियोजन करायचं आहे. त्यामुळे नक्कीच आपल्या हरभरा पिकामध्ये आपल्याला जास्त उत्पन्न मिळण्यासाठी इथे मदत होणार आहे मित्रांनो. धन्यवाद.